मंत्री दीपक केसरकर आता आपल्या सोबत आहेत. सर, काल आपली बैठक पार पडली आणि त्यानंतर आपण फडणवीसांची सुद्धा काही मंत्र्यांनी भेट घेतलेली आहे. काय नेमकं, कारण गणपत गायकवाडांनी ज्या पद्धतीने काही आरोप मुख्यमंत्र्यांवरतीच थेट केले होते, या सगळ्या संदर्भात भेट घेतल्याची माहिती मिळते. हे बघा, शेवटी आमदार म्हटल्यानंतर लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांनी जबाबदारीने विधानं केली पाहिजेत. तुमच्या स्थानिक काय समस्या आहेत त्याच्यामधून एखादी चूक घडल्यानंतर त्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यांना थेट ओढणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आमचं युतीचं राज्य आहे. त्याच्यामुळे या संदर्भात त्यांना जी काय वॉर्निंग दिली पाहिजे किंवा खुलासा या संदर्भातला झाला पाहिजे तो संबंधित पक्षाकडून झाला पाहिजे, एवढंच ह्याच्यातलं बाब आहे. त्याच्यामध्ये कुठले आम्ही शेवटी जरी वेगवेगळे पक्ष असलो तरी आमच्यामध्ये कोऑर्डिनेशन एवढं छान आहे की निश्चितपणे आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की ते ताबडतोब याबाबतचा खुलासा करतील. त्यांच्यावर जी काय ॲक्शन घ्यायची ती त्यांच्या पक्षाच्या पद्धतीने ते घेतील. संबंधित आमदारावरती कारवाईची मागणी तुमच्याकडनं निश्चितपणे होणारच ना. ती का सहन करायचं? सहन करण्याचं काही कारण नाही. तुमचा व्यवसाय हा तुमचा इंडिव्हिज्युअल भाग असतो, त्याच्यामध्ये पक्षाचा काही संबंध नसतो किंवा सरकारचाही काही संबंध नसतो. त्या बाबी तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला ठेवल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तुमच्याकडे काय हे केलं होतं का असा प्रश्नच येत नाही ना. मुख्यमंत्री तर ते रिसेंटली झाले, त्यांचे संबंध पूर्वीपासूनचे असू शकतात किंवा नसूसुद्धा शकतात. हे शेवटी असं असतं की मनुष्य एकदा आपण असं म्हणतो की डेस्परेट होतो. तर डेस्परेट झाल्यानंतर मी तर बुडणारच आहे, बरोबरच्या सोबतच्या माणसाला घेऊन सुद्धा बुडण्याचा तो प्रयत्न करतो. एक ह्युमन टेंडन्सी आहे ती, परंतु हे टॉलरेट करण्याचं कारण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. त्यांनी त्या मर्यादेमध्ये हे करावं, स्वतःची बाजू मांडावी, कोणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच मला वाटतं. दुसरीकडे ज्या पद्धतीने राज्यामध्ये गुंडांचं राज्य आहे अशा पद्धतीचा एक आरोप केला जातोय. संजय राऊत रोज एक नवीन फोटो ट्विट करतात. मुख्यमंत्र्यांचा आज सुद्धा त्यांनी एक फोटो ट्विट केला ज्याच्यासोबत एक गुंडाचा फोटो आहे आणि आता काही वेळापूर्वी त्यांचं म्हणणं आहे की वर्षावरती अशा पद्धतीच्या गुंडांच्या भेटीगाठी होतात आणि गुंड हे सगळं राज्य चालवत आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. एक गोष्ट आहे बघा, जर कोण बेजबाबदारपणे बोलत असतील महाराष्ट्रामध्ये तर ते स्वतः संजय राऊत आहेत. आणि आपल्याला कोण भेटायला येतं ह्याच्यावर मर्यादा सार्वजनिक जीवनामध्ये घालताच येत नाहीत. जर एखाद्यावर एखाद्या चार्जेस असतील आणि तो गुन्हेगार असेल तर पोलिसच त्याला थांबवत असतात, कारण ही यंत्रणा फक्त पोलीस डिपार्टमेंटकडे असते. यांच्या व्यतिरिक्त, कारण मी स्वतः होम डिपार्टमेंटचा 5 वर्ष गृहराज्यमंत्री राहिलेलो आहे. आम्हीसुद्धा ज्याला फिरायचो अनेक लोक येतात, आमच्यावर सेल्फी काढतात, आमच्यावर फोटो काढतात. तुम्ही त्यांना नाही म्हणून सांगू शकत नाही. तुम्हाला माहिती नसतं हा मनुष्य कोण आहे. आणि ही सर्वसाधारणपणे ही प्रथा आहे की कोणाचा आपण अपमान करत नाही. तो मनुष्य गरीब असून दे, श्रीमंत असून दे, कोण असून दे, त्याला फोटो काढायचा असेल आपण ते अलाव करतो, पण त्या फोटोचा मिसयूज होता कामा नये. आणि असं जर काय असेल, एखाद्याचं रेकॉर्ड खराब असेल तर पोलिसांनी, संबंधित पोलीस यंत्रणा तिथं असतेच, त्यांनी ताबडतोब कल्पना दिली पाहिजे की ही व्यक्ती अशी अशी आहे आणि मग ते आपल्याला घेता येईल. हे कसं बसवता येईल याच्यावर आम्ही निश्चितपणे विचार करू. आणि पोलीस आयुक्तच अशा पद्धतीच्या भेटीगाठी घालून देतात असा सुद्धा आरोप केला जातो. हे बघा, आरोप करणारे बेलगाम काही आरोप करू शकतात. शेवटी सरकारचं काम एवढं चांगलं चाललेलं आहे की तुम्ही विकासाच्या संदर्भात बोला. एकदा बोललेलं मला फक्त संजय राऊत दाखवून दे, किंवा अगदी त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धवसाहेब आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही अतिशय आदर ठेवतो, एकदा बोललेलं दाखवून दे ना. नेहमी टीका 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 म्हणजे काय? एकही आरोप आजपर्यंत सिद्ध करू शकले नाही. 40 आमदारांना तुम्ही विनाकारण बदनाम केलं. मला तर असं वाटतं की पुढच्या काळामध्ये यांच्यावर बदनामीच्या केसेस दाखल केल्या पाहिजेत. कुठल्या अधिकारात तुम्ही सांगता? तुम्ही राऊतांवरती बदनामीची केस दाखवली केली पाहिजे असं तुमचं थेट इशारा असणार आहे? मी हा माझा विचार सांगितला की ते काय संजय राऊत किंवा अमुक असं नाही. खोकेचा अर्थ काय? कोणी पैसे घेतलेले आहेत? उगाच खोटं तुम्ही महाराष्ट्रामध्ये काहीतरी बोलणार, लोकांना बदनाम करणार. एकतर तुम्ही विकास कामं दिली नाही, कोणाला भेटत नव्हता. तुमची भेट घ्यायची असेल तर महिने 2-2 महिने लागायचे. वर्षाच्या बाहेर आमदार खासदार ताटकळत उभे राहायचे. हे बघा, जी मुख्यमंत्र्यांची केबिन असते कुठल्याही राज्यामध्ये त्याच्या बाहेर एक हॉल असतो. त्या हॉलमध्ये लिहिलेलं असतं फक्त आमदार आणि खासदारांसाठी राखीव. का लिहिलेलं असतं? ते लोकप्रतिनिधी आहेत, ते कायदे बनवतात, त्यांच्यावर राज्य चालतं. किती वेळा त्याच्यामध्ये एक मनुष्य बसलेला दाखवा गेल्या 2.5 वर्षामध्ये, एक आमदार आणि खासदार बसलेला दाखवा, आणि तुम्ही वाटेल तसे आरोप करणार. कोणी अधिकार दिले तुम्हाला?
माझं काय चुकलं आधी जनतेला सांगा. माझं चूक झाली, मी आमदार खासदारांना भेटत नव्हतो, मी मंत्र्यांना सुद्धा भेटत नव्हतो. सांगा ना मग. एवढी लोक कशाला सोडून जातात? काय पैशासाठी सोडून जातात? काय तो बाजार आहे का? राजकारण आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण आहे, ज्याला एक दर्जा आहे. बोलण्यामध्ये काहीतरी भान ठेवा. मला बघा, मी नेहमी अतिशय शांत मनुष्य. कुठेपर्यंत टॉलरेट करायचं? कुठेपर्यंत खोट्या घोषणा द्यायच्या? तुमच्याबद्दल आम्हाला घोषणा देता येत नाही का? आम्ही 10 लोक तिथं बसू आणि तुमच्याविरुद्ध घोषणा देऊ? हे बदनामी कोणाची करणं खोटं, हे आमचं काम नाही. आम्हाला काय पाहिजे? स्वतःच्या मतदारसंघाचा विकास पाहिजे, महाराष्ट्र राज्याचा विकास पाहिजे. महाराष्ट्र राज्य भारतामध्ये अग्रेसर आहे. सर, हे सगळं असताना जयंत पाटील सुद्धा तिकडे आरोप करतायत की ते म्हणतात की जोपर्यंत शिंदे मुख्यमंत्री असतील तोपर्यंत गुंडच निर्माण होतील राज्यामध्ये. हे बघा, आज मी तुम्हाला सांगतो, जी लोकांसाठी माझ्या माहितीप्रमाणे मंत्रिपदं मोकळी ठेवलेली आहेत राष्ट्रवादीने, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते राष्ट्रवादीला माहिती असणार. आपण विरोधात असलं की काही बोलायचं, हे जयंतरावांसारख्या एका चांगल्या सुसंस्कृत नेत्याकडून अपेक्षित नाही. मंत्रिपद खाली ठेवले म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय की ते सुद्धा लवकरच इकडे येतील? हे मी काय सांगू शकत नाही. काही लोक एक्सपेक्टेड आहेत, त्याच्यामध्ये कोण आहेत मी सांगू शकणार नाही. बिलकुल, मी असं का स्टेटमेंट करू? ते बघा, दादांच्यावर कोण जाणार ह्याची अधिक माहिती दादांना असणार, मला काय माहिती असणार. परंतु जे विरोधात राहिले त्यांनी काहीही बोलत राहायचं. 10 वेळा खोटं बोलल्यानंतर खरं वाटायला लागतं. ह्याचा तुम्ही अवलंब करताय, ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. दुसरीकडे सर, मागासवर्गीय आयोगाचं काम हे सर्वेक्षण जवळपास संपूर्ण कंप्लीट होत आलेलं आहे. अधिवेशन नेमकं कधी असणार आहे? जे काही फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन घेतलं जाईल, 15 फेब्रुवारी साधारणतः अशा पद्धतीची चर्चा नाही. बघा, एकदा तो अहवाल मागास आयोगाकडे गेला आणि मागास आयोगाने आपला अहवाल सरकारकडे दिला की ताबडतोब अधिवेशन बोलवण्यात येईल. त्याची काही तयारी आहे. तसं मला सांगता येणार नाही. आता मागासवर्ग आयोग आपला अहवाल किती दिवसात देतो त्याच्यावरती अवलंबून. शेवटचा प्रश्न, राहुल गांधींनी प्रचार सभेत एक सभेमध्ये बोलताना म्हटलं की इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही 50% जी मर्यादा आहे ती काढून टाकणार आणि इतर जे काही समाजाला आरक्षण देण्यास. जे कधी सत्तेवरच येणार नाही ते बेजबाबदारपणे काहीही बोलू शकतात. मुळात असं आहे की आदरणीय मोदी साहेबांनी इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी जे आरक्षण दिलं ते सगळ्यांना लागू आहे. आणि शेवटी आरक्षण कोणाला मिळालं पाहिजे? ज्यांना खर्च करण्याची कुवत नाही त्यांना ॲडमिशन मिळायला पाहिजे सरकारच्या कोट्यातून. एका अमुक जातीचा आहे परंतु श्रीमंत आहे, त्याला कशाला आरक्षण पाहिजे? आणि त्याच्यामुळे EWSमध्ये आतासुद्धा मोठ्या प्रमाणात न्याय अनेक दुर्लक्षित समाजांना मिळतो. या दीपक केसरकर होते, त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती जी काही टीका सरकारवरती होते आणि एकूणच आरक्षणासंदर्भात सरकारची नेमकी काय भूमिका आहे त्या संदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.